नमस्कार, मी कैलास पवार आपलं स्वागत करतोय। इंदापूर नगर परिषदेची रंगधुमाळी सुरू आहे आणि देशाची 17-18 वर्षे सेवा करून आता समाजसेवा करायचं ठरवले असे मेजर सोमवंशी नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आहेत आणि त्यांनी आज प्रचाराला सुरुवात केली। शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत। जाणून घेऊन नेमकं काय त्यांचं विजन आहे किंवा काय नगरपालिकेचं उद्दिष्ट आहे। आपण उभं राहिला आहे, फॉर्म भरला आहे। 17-18 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर आपल्याला का असं वाटलं की नगराध्यक्ष पदासाठी उभा राहावं आणि निवडणूक लढवावं? हिंदू सम्राट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्हाला इंदापूर शहरामध्ये त्यांनी संधी दिली आणि इंदापूर शहरातील नागरिकांना, बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनींना माझ्यावर एक अपेक्षा आहे की मी एक माजी सैनिक आहे। देश सेवा करून आल्यानंतर इंदापूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी काही असे आंदोलन झाले। आमची बीसी सारखा प्रश्न असेल, कोविडच्या कालावधीमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक ज्या वेळेस खरंच गरज होती माणसाला, त्यावेळेस कोण पुढारी, कोण नेता, अशा वेळेस आपल्या घरातला माणूस सुद्धा येत नव्हता। त्यावेळेस आम्ही शिवसैनिक सर्व एका ठिकाणी येऊन आम्ही समाजाची सेवा करत होतो आणि समाजाने आम्हाला एक संधी द्यावी आणि त्या संधीचं आम्ही 100% सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही जास्त काय आश्वासन देणार नाही, पण फक्त एकदा आमच्यावरती, माजी सैनिकांवरती एक विश्वास द्या आणि बघा। आणि याच्या अगोदरही तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे की मी ठाम, निष्ठावंत, दुसऱ्या पक्षासारखं नाही की ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात फक्त सत्तेसाठी पळायचं, हे आमच्याकडनं कधीही होणार नाही। आम्ही निष्ठावंत आहे, निष्ठावंत राहू आणि समाजाची सेवा जीवात जीव आहे तोपर्यंत इमानदारीने करू। एवढे बोलतो, थांबतो। जय जय महाराष्ट्र। आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे आहेत। नेमका आपण आता पॅनल टाकलेला, काही जागा बी आपण लढवणार आहे। उमेदवारी अर्ज निश्चित व्हायची तारीख म्हणजे फायनल तारीख अजून बाकी आहे। तुम्ही प्रचाराला सुरुवात केली, कशी निवडणूक पाहताय तुम्ही नगर परिषद? आम्ही ह्या नगरपालिकेत, इंदापूर नगरपालिकेमध्ये प्रथमच माजी सैनिक आमचे शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी असतील, त्याचबरोबर खंडागळे मेजर असतील, दोन्ही माजी सैनिक आहेत। त्यांनी देशाची सेवा करून आज समाजाची सेवा करण्यासाठी ते आज रिंगणात उतरलेले आहेत। मला सर्वसामान्य नागरिकांना एकच विनंती करायची आहे की जे आज आपल्या देशासाठी लढणारे व्यक्ती निस्वार्थपणे, निष्कलंक, कुठल्याही प्रकारचा यांच्यावरती डाग नाही, एकदा ह्या आमच्या लोकांना संधी द्या आणि ह्या संधीचं सोनं निश्चित ही लोक करतील। आमच्या इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं मी सगळ्या इथल्या इंदापूर नगरपालिकेतील सगळ्या मतदारांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की एकच वेळेस आमच्या या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि नगरसेवकांना संधी द्या। निश्चित या इंदापूर नगरपालिकेत आम्ही बदल केल्याशिवाय राहणार नाही। कुठल्याही प्रकारचा, कसल्याही प्रकारचा डाग या नगरपालिकेत भ्रष्टाचाराचा लागू देणार नाही। स्वच्छ प्रतिमेचा कारभार केला जाईल। आम्हाला फक्त एकदाच संधी द्या। आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला आज इथं एबी फॉर्म दिलेले आहेत। त्या एबी फॉर्म आणि मशाल चिन्हावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सर्व संघटना एक जीवाने, एक दिलाने आणि माजी सैनिक सुद्धा आज मेजर आणि खंडागळे मेजर यांना पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो। महाविकास आघाडी असताना आपण एकला चोरीची भूमिका घेतली, का इंदापूरमध्ये एकत्र महाविकास उमेदवार देऊ शकलो? आम्हाला त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेतलेलं नाही आणि विश्वासात न घेतल्यामुळं आम्ही आपल्या एकले चलोची भूमिका स्पष्ट करून आम्ही एकले चलोची पुढे वाटचाल चालू ठेवू। शेवटी तालुका अध्यक्ष नितीन शिंदे आपल्यासोबत, ज्यांनी विधानसभा लढवल्यात, अनेक राजकारणाच्या निवडणुकी लढवल्यात, असे भीमराव भोसले ज्येष्ठ शिवसैनिक आणि एक आधारस्तंभ म्हणून आहेत। काय नेमकं कसं बघता आपला उमेदवार नगराध्यक्षासाठी उभा राहिला आणि तुम्ही कसं पाहता इंदापूर नगर परिषदेची निवडणूक कशा पद्धतीने लढवावी किंवा काय तुमचं विजन आहे, धोरण आहे? हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाची सर्व टीम गेले 25 वर्षापासून आमचा इंदापूर तालुका नेहमीच प्रत्येक निवडणुकीला आघाडीवर असतो आणि आमच्या सर्व लोकांची एकच भूमिका असते की अन्याय करायचा नाही, अन्यायाला ज्याच्यावर अन्याय होतो त्या अन्याय मात्र फोडून काढायचा, दडपून टाकायचा। अशा पद्धतीने आम्ही लढत असताना आजपर्यंत आमच्या पक्षाने, उद्धव साहेबांनी
मला आमदारकीची संधी दिली. आता येत्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये महादेव मेजर सोमवंशी माझे खंडागळे मेजर यांना सुद्धा नगराध्यक्षपदाची मेजरला आणि दुसऱ्या मेजरला नगरसेवक या पदाची संधी निवडणुकीत दिलेली आहे. आणि या दोघाही उमेदवारांना आम्ही जीवाचं रान करून आम्ही ह्यांना निवडून आणण्याशिवाय राहणार नाही. आम्हाला इंदापूर शहरातील सर्व नागरिकांचा आणि मतदारांचा भरपूर पाठिंबा आहे, छुपा पाठिंबा आहे. एका बाजूला धनाढ्य शक्ती आहेत, परंतु आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आता बघितलं आपण मागच्या गेल्या वर्षी 2 वर्षापासून आमच्या मेजरनी तो भिशीचा प्रकार होता कसा दडपून टाकला, कसा बाहेर काढला, त्या लोकांना पळताभुई थोडी केली, सर्व लोक त्यांना दंड झाले, शिक्षा झाली. आप्पा मला एक म्हणायचं आहे, इंदापूरमध्ये निवडणूक लढवत असताना जे आता हे युत्या होतात किंवा पक्ष होतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सुद्धा लोकप्रतिनिधीकडून सतत शिवसेनेला डावललं जातं. त्यासाठी आता नेमकं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं काय म्हणणं? नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही एवढंच सांगू शकतो की आम्हाला वरिष्ठांनी एकला चौलीचा नारा दिला होता, जर आले तर त्यांना घेऊन चला, नाही आले तर त्यांना सोडून चला. अशा पद्धतीने आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकलो चरेचा नारा घेतलेला आहे. आणि मेजर महादेव सोमवंशी आणि खंडागळे मेजर हे आमचे 2च फॉर्म आता शेवटच्या फायनल स्टेजला आलेले आहेत. इतरही फॉर्म आमचे 7-8 फॉर्म भरलेले होते, परंतु ते फॉर्म काही कारणास्तव थोडेसे बाद झाले गेले, त्याच्यामुळे आमची संख्या कमी आहे. पण एक संख्या कमी असेल तरी आम्ही ह्यांना सळो की पळो करून टाकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी प्रदीप गारटकर असतील किंवा आणखी कोण भरत शाह असतील, पैसेवाली माणसं आहेत, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात पैशाच्या पाठीमागे पडणारी मंडळी आहेत. तर आम्ही तसं काही केलेलं नाही. आम्ही पहिल्यापासून एकनिष्ठ मंडळी आणि पक्षाच्या जोरावरच, उद्धव साहेबांच्या ताकदीवरच आणि शिवसैनिकाच्या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या ताकदीवर आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने निवडून आमचा झेंडा नगरपालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत मेजर सोमवंशीवर ह्यांच्यावर काम केले किंवा त्यांच्यासोबत असणार त्यांचे रिटायर झालेले सेवानिवृत्त सैनिक गवळे साहेब आहेत. नेमकं तुम्ही कसं पाहता आपला एक सहकार्य 7 वर्षे सेवा केली आणि आता निवडणुकीला समोर जातो समाजसेवा करण्यात, म्हणजे छातीवर तिथं गोळ्या जाळायच्या आणि इथं सुद्धा जनतेची सेवा करण्यासाठी पुढे यायचं, काय बघता तुम्ही याच्याकडे? सर्वप्रथम मीडियाला जय हिंद. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, इंदापूर तालुक्यातल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एक सैनिक या नात्याने मी एवढं सांगू इच्छितो, सैनिक हा निस्वार्थपणे काम करणारी व्यक्ती आहे आणि या व्यक्तीकडे तुम्ही निस्वार्थपणे मतदान करावं आणि जास्तीत जास्त मतानं निवडून देण्याची एक आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं की ज्या ठिकाणी कोविडसारख्या ठिकाणी सैनिक सीमेवर राहिले, त्याचप्रमाणे सोमवंशी मेजर आणि आमची काही टीम आम्ही या इंदापूरमध्ये फिरून गोरगरीब जनतेची ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जागा नाही अशा ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना निहून ॲडमिट केलं, त्यांच्यावर इलाज केला. आणि इथून पुढं देशाची सेवा जशी आमच्या हातून निस्वार्थपणे घडली तशी जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून इंदापूर तालुक्याची आम्हाला एक एवढी बार संधी द्यावी आणि आमच्या सोमवंशी मेजरांना बहुमताने विजयी करावं असं मी इंदापूरवासियांना व तमाम माजी सैनिकांना नम्रतेची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते शिवसेनेचे उमेदवार मेजर महादेव सोमवंशी आणि दुसरे मेजर खंडागळे. हे देशाचे 2 सैनिक आता सीमेवर 17-18 वर्षे सेवा करून निवडणुकीच्या रिंगणात जनतेची सेवा करण्यासाठी उतरले आहेत. ग्राउंड झिरोनं कैलास पवार, इंदापूर.